सर पूजा बडेकर, इग्नू रिजनल सेंटर मधून पुणे सेंटर मधून बोलत आहे. आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची तत्वे हा टॉपिक पाहत आहोत. त्याच्यामध्ये प्रस्तावना पाहणार आहोत. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्थेची संकल्पना पाहणार आहोत. त्याचा परिचय आपण आज पाहणार आहोत. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय तर विशिष्ट किंवा वैयक्तिक घटकांचा जेव्हा आपण सूक्ष्मपणे अभ्यास करतो तेव्हा त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणतात. त्यामध्ये सुरुवातीला आपण अर्थशास्त्र म्हणजे काय पाहूया. अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्थेचा परिचय करून घेऊया आपण. अर्थव्यवस्था म्हणजे अर्थशास्त्र म्हणजे काय. सुरुवातीला अर्थशास्त्र म्हणजे श्रीमती जोन रॉबिन्सन यांनी काही अर्थशास्त्राची एक व्याख्या दिलेली आहे. त्यांच्या मते अर्थशास्त्र म्हणजे अमर्यादित गरजा आणि मर्यादित साधन सामग्री यांचा जो आपण अभ्यास करतो त्याला आपण याच्याशी संबंधित जे प्रश्न आहेत त्याला आपण अर्थशास्त्र म्हणतो. म्हणजेच काय तर अमर्यादित गरजा आणि मर्यादित साधन सामग्री, मर्यादित आणि पर्यायी उपयोगाची साधन सामग्री यांचा मेळ कसा घालावा याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. तसेच सॅम्युएल्सन यांनी एक व्याख्या दिलेली आहे. त्यांच्यामध्ये अर्थशास्त्र म्हणजे काय तर समाजाच्या संस्था, तंत्रज्ञानाचा किमतीवर कसा परिणाम होतो, तसेच विविध उपयोगांमध्ये संसाधनाचे वाटप यांचे विश्लेषण केले जाते. तसेच अर्थशास्त्र म्हणजे काय तर आर्थिक बाबी, व्याजदर, रोख्यांच्या किमती, शेअर मार्केटमध्ये रोख्यांचे जे चढ उतार होतात त्यांचा अभ्यास केला जातो. वित्तीय बाजारांचा अभ्यास केला जातो. सार्वजनिक वित्तीय संस्था आहेत, खाजगी वित्तीय संस्था आहेत, या सर्व वित्तीय संस्थांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास म्हणजेच काय तर अर्थशास्त्र. पुढे आहे उत्पन्नाच्या वितरणाचे परीक्षण केले जाते. तसेच त्याचे वाटप गरिबांना कसे करता येईल याचा अभ्यास केला जातो. उत्पन्नाचे वितरण म्हणजे काय तर भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे चार जे उत्पादनाचे घटक आहेत, या चार उत्पादनाच्या घटकांमध्ये त्यांना मिळणारे जे मोबदले आहेत ते मोबदले कसे ठरतात त्याचा अभ्यास हा आपल्याला अर्थशास्त्रात करावा लागतो. आणि त्याचे वाटप गरिबांमध्ये कसे करता येईल याचं आपल्याला उपाय सुद्धा अर्थशास्त्र, कल्याणाचे अर्थशास्त्र यातून आपल्याला शिकायला मिळते. तसेच सॅम्युएल्सन यांच्यामध्ये अर्थशास्त्र म्हणजे काय तर व्यापार चक्रांचा अभ्यास केला जातो. चलनविषयक धोरण म्हणजे काय, चलनविषयक धोरणामार्फत आपण बेकारी आणि महागाई जे अर्थव्यवस्थेतील जे चलनवाढ होते, चलनवाढ म्हणजेच काय तेजीची परिस्थिती, महागाई जी होते ती चलनवाढ महागाई आपण कसे दूर करू शकतो. उदाहरणार्थ चलनविषयक धोरणाची दोन साधने आहेत. एक आहे संख्यात्मक साधन आणि दुसरं आहे गुणात्मक साधने. संख्यात्मक साधनांमध्ये आपण काही डायरेक्ट आपण जेव्हा अर्थव्यवस्थेतील चलनवाढीवर किंवा पैशाच्या पुरवठ्यावर जे नियंत्रण ठेवतो ते संख्यात्मक साधनांमध्ये करतो. तर गुणात्मक साधनांमध्ये अर्थव्यवस्थेतील चलनवाढीवर इनडायरेक्टली किंवा आपण म्हणू शकतो अप्रत्यक्षपणे जे नियंत्रण केले जातं त्याला आपण गुणात्मक साधने म्हणतो. मग संख्यात्मक साधनांमध्ये रेपो रेट आहे, रिव्हर्स रेपो रेट आहे, बँक दर आहे, रोख राखीव निधी प्रमाण आहे, वैधानिक रोखता प्रमाण आहे, तसंच खुल्या बाजारातील रोख्यांची विक्री, असे वेगवेगळे संख्यात्मक साधनं आहेत. ह्या संख्यात्मक साधनांमार्फत चलनविषयक धोरण RBI मार्फत, हे धोरण कोणामार्फत चालवलं जातं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्फत चालवलं जातं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चलनविषयक धोरणामार्फत अर्थव्यवस्थेतील महागाई तेजीवर नियंत्रण आणत असते. त्याच्या पुढे आता आपण एक रॉबिन्सन यांची सुरुवातीला व्याख्या पाहिली. त्याच्यामध्ये अर्थशास्त्र म्हणजे काय आपण पाहिलं की अर्थशास्त्र म्हणजे अमर्यादित गरजा आणि मर्यादित साधन सामग्री. गरजा कशा आहेत, आपल्या ज्या गरजा आहेत त्या काय आहेत, खूप अमर्यादित आहेत, परंतु त्या पूर्ण करण्यासाठी लागणारी जी अर्थव्यवस्थेतील साधन सामग्री आहे ती काय आहे, अमर्यादित आहे. मग यांचा मेळ कसा घालावा याचा आपल्याला तर गरजा तर खूप आहेत, असंख्य प्रचंड गरजा आहेत, परंतु त्या पूर्ण करण्यासाठी लागणारी जी साधन सामग्री आहे ती काय आहे, अमर्यादित आहे.
मग यांचा मेळ कसा घालावा याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे काय, अर्थशास्त्र, असं श्रीमती जॉन रॉबिन्सन यांनी याची व्याख्या दिलेली आहे. मग त्यामध्ये ही व्याख्या जी आहे ही व्याख्या दुर्मिळतेच्या संकल्पनेमधून येते. दुर्मिळतेच्या संकल्पनेतून काय येते, कारण दुर्मिळता ही संकल्पना तुम्हाला सांगते की गरजा अमर्यादित आहे, परंतु त्या पूर्ण करण्यासाठी लागणारी जी साधन सामग्री आहे ती मर्यादित आहे, दुर्मिळ आहे. मग दुर्मिळ म्हणून दुर्मिळतेच्या संकल्पनेतून या दुर्मिळ संसाधनांचा वापर आपण कसा कार्यक्षमपणे करू शकतो याच्यासाठी आपल्याला याचा अभ्यास करणं अर्थशास्त्राचा आवश्यक ठरतं. मग या दुर्मिळतेच्या संकल्पनामधून अनेक आर्थिक प्रश्न तयार होतात. त्या आर्थिक प्रश्नांचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यामध्ये संसाधनाच्या दुर्मिळतेमुळे प्रत्येक अर्थव्यवस्थेला काही समस्या निर्माण होतात, कारण गरजा तर अमर्यादित आहे, परंतु त्या पूर्ण करण्यासाठी लागणारी जी अर्थव्यवस्थेतील साधन सामग्री आहे, मग ती साधन सामग्री नैसर्गिक असो किंवा भांडवली असो, ती मानवी साधन सामग्री सुद्धा, ह्या साधन सामग्री कशी आहेत, मर्यादित असल्यामुळे, दुर्मिळ असल्यामुळे दुर्मिळतेच्या संकल्पनेतून अनेक आर्थिक प्रश्न आणि मूलभूत आर्थिक प्रश्न तयार होतात. त्यामध्ये आहे, पहिला आहे कशाचे उत्पादन करावे. कशाचे उत्पादन करावे हा एक सर्वात महत्वाचा मूलभूत आर्थिक प्रश्न आहे. म्हणजेच काय, तर जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करावे की चैनीच्या वस्तू किंवा प्रतिष्ठेच्या वस्तूंचे उत्पादन करावे. चैनीच्या वस्तूंचं उत्पादन केलं तर जीवनावश्यक वस्तू कमी पडतील, कारण त्या पूर्ण करण्यासाठी लागणारी जी साधन सामग्री आहे ती मात्र काय कमी आहे, टंचाई भासतीये त्याची आपल्याला. मग ती टंचाई भासल्यामुळे आपल्याला ठरवावं लागतं की उत्पादन कशाचे करावे. उत्पादन जीवनावश्यक वस्तूंचे करावे की उत्पादन चैनीच्या किंवा प्रतिष्ठेच्या वस्तूंचे करावे. जर आपण जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन केले तर उत्पादकाला नफा मिळणार नाही, कारण नफा मिळवणारी साधने जी आहेत, जी वस्तू आहेत त्या कुठल्या आहेत, तर त्या चैनीच्या किंवा प्रतिष्ठेच्या वस्तू आहेत. म्हणून कशाचे उत्पादन करावे हा मूलभूत अर्थव्यवस्थेतील एक महत्वाचा मूलभूत आर्थिक प्रश्न आहे. पुढे आहे कसे उत्पादन करावे. कसे उत्पादन करावे म्हणजेच काय, तर वस्तू आपण समजा आता भारतीय अर्थव्यवस्था ही लोकसंख्या जास्त आहे, जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर भारतीय अर्थव्यवस्था आहे. म्हणून आपल्याकडे जर श्रमप्रधान तंत्राचा आपण जास्त वापर केला, सुयोग्य वापर केला, तर आपल्या बेकारी जी आहे अर्थव्यवस्थेत ती दूर होऊ शकते. म्हणून आणि जर भांडवलशाही एखादा देश आहे, उदाहरणार्थ अमेरिका, युरोपियन जे कंट्रीज आहेत, विकसित देश जे आहेत, विकसित देशांमध्ये भांडवल हे मुबलक प्रमाणात असतं. म्हणून अशा देशांनी कोणत्या वस्तूचं उत्पादन करावे, तर उत्पादन कसे करावे, तर कोणत्या उत्पादन तंत्राचा वापर करावा, तर भांडवल प्रधान तंत्राचा. आणि ज्या देशांमध्ये श्रम मुबलक प्रमाणात असते त्यांनी श्रमप्रधान तंत्राचा वापर करावा. कोणासाठी उत्पादन करावे, उत्पादन कोणासाठी करावे, गरीब व्यक्तीसाठी का श्रीमंत व्यक्तींसाठी. गरिबांसाठी म्हणजेच काय, महत्तम नफा मिळवून देणाऱ्या वस्तूंचं उत्पादन केलं तर त्या उत्पादकाला नफा होईल, परंतु जे जीवनावश्यक वस्तू आहेत, अन्नधान्य वगैरे या वस्तूंचं उत्पादनच केलं नाही तर त्याचा काय होईल, तुटवडा भासेल, त्याची आयात करावी लागेल आपल्याला इतर देशांमधून. म्हणून कोणासाठी उत्पादन करावे हा एक महत्वाचा मूलभूत आर्थिक प्रश्न आहे. हा प्रश्नाची सोडवणूक आपल्याला अर्थशास्त्रामार्फत केली जाते. पुढे ह्या अर्थव्यवस्थेच्या वृद्धीची समस्या, जसे कशाचे उत्पादन करावे, कसे उत्पादन करावे, कोणासाठी उत्पादन करावे, हे जसे प्रश्न आहेत तसेच अर्थव्यवस्थेची वृद्धीची समस्या हा एक महत्वाचा मूलभूत आर्थिक प्रश्न आहे. अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार, बेरोजगारी आहे, बेकारी आहे, अनेक वृद्धीच्या समस्या आहेत. त्यामध्ये दरडोई राष्ट्रीय उत्पन्न कमी आहेत, लोकांचे राहणीमानाचा दर्जा निकृष्ट राहतो. त्यामुळे ही वृद्धीची समस्या सोडवणं हे एक महत्वाचं भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील प्रश्न आहे. उत्पादन करून लोकांना त्या वस्तू आपण उपलब्ध करून देऊ शकतो.
पुढे आहे आपल्याला आता हा जो प्रश्न आहे मूलभूत आर्थिक प्रश्न, त्यामध्ये आपण म्हटलं की आपल्याला कशाचं उत्पादन करायचं समजत नाही. आपण जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करावे का प्रतिष्ठेच्या वस्तूंचं उत्पादन करावे, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपण एका वक्राच्या आधारे स्पष्ट करू शकतो. तो वक्र म्हणजेच उत्पादन शक्यता किंवा संभाव्यता वक्र. उत्पादन शक्यता वक्रही म्हणतात त्याला, किंवा उत्पादन संभाव्यता वक्र, प्रोडक्शन पॉसिबिलिटी कर्व. तर उत्पादन शक्यता वक्र किंवा संभाव्यता वक्र म्हणजे काय, तर अर्थव्यवस्थेला विविध वस्तू आणि सेवांच्या पर्यायी संयोगांमधून निवड करावी लागते. निवडीची ही समस्या उत्पादन संभाव्यता किंवा उत्पादन परिवर्तन वक्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साध्या आलेखाद्वारे स्पष्ट केली जाते. तो आलेख आपण आता पाहूया. या आलेखामध्ये तुम्हाला दिसेल, आधी आपण तक्ता पाहूया. इथे आपण उदाहरणामध्ये घेतलेलं आहे की एलईडी बल्बचं उत्पादन होतंय आणि दुसरी वस्तू आहे कॉम्प्युटरचे जे मॉनिटर्स आहे, कॉम्प्युटर मॉनिटर्सचं दुसरी वस्तू तयार करतोय. समजा एल आणि एम अशा दोन वस्तू आपण तयार करतोय. अशा वस्तू तयार करताना लागणारी जी साधन सामग्री आहे, जी साधन सामग्री लागते आपल्याला, जो कच्चा माल लागतोय, तो कच्चा माल दुर्मिळ आहे. त्यामुळे कशाची निवड करायची आपण, एलईडी बल्बची निवड करायची का कॉम्प्युटर मॉनिटर्स बनवण्यासाठीची निवड करायची. त्यामध्ये मग तुम्हाला दिसेल की पहिलं कॉम्बिनेशन्स काय आहे, तर 30. एक तर आपण काय करू शकतो, सर्वच्या सर्व साधन सामग्री आपण एलईडी बल्बच्या उत्पादनासाठी करू शकतो. म्हणून आपण सर्व उत्पादन सामग्री जर एलईडी बल्बच्या उत्पादनासाठी वापरली तर आपण किती वस्तू तयार करू शकतो, 30 किंवा 0 मॉनिटर्स तयार करू शकतो. किंवा आपण काय करू शकतो, कॉम्प्युटर्स ती साधन सामग्री जी आहे दुर्मिळ, ती साधन सामग्री जर आपण कॉम्प्युटर मॉनिटरसाठी उत्पादन करण्यासाठी वापरली तर आपण काय करू शकतो, 30 मॉनिटर्स तयार करू शकतो आणि 0 एलईडी बल्ब. म्हणजे इथे तुम्हाला दिसेल की 2 लिमिट्स आहे. आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल की 2 लिमिट्स, 2 मर्यादा दिसतात. श अक्षावर मॉनिटर्स किंवा कॉम्प्युटर मॉनिटर्स मोजलेले आहेत, तर या अक्षावर तुम्हाला एलईडी बल्बची नगसंख्या मोजलेली आहे. एक तर आपण श अक्षावर एकूण 30 मॉनिटर्स उत्पादन करू शकतो किंवा या अक्षावर आपण 30 एलईडी बल्ब तयार करू शकतो. परंतु याचा सुवर्ण मध्य साधून दोन्ही आपल्याला वस्तूंचं उत्पादन करायचं असेल तर आपल्याला काय करावे लागेल, एका वस्तूचे उत्पादन आपल्याला काय करावे लागेल, कमी करावे लागेल आणि दुसऱ्या वस्तूचे उत्पादन आपल्याला वाढवावे लागेल. मग आपण काय करू, समजा आपल्याला एलईडी बल्बचं उत्पादन थोडं कमी करायचंय आणि कॉम्प्युटर्सचं वाढवायचंय, तर आपण काय करतोय, 25 एलईडी बल्ब तयार करतोय आणि 14 कॉम्प्युटर मॉनिटर्स तयार करतोय. हळूहळू आपण काय करू, एलईडी बल्ब हळूहळू कमी करू आणि कॉम्प्युटरची संख्या, कॉम्प्युटर मॉनिटरचं उत्पादन वाढवायला सुरू करू. किंवा आपण काय करू, हळूहळू आपण कॉम्प्युटर्सचे उत्पादन नगसंख्या कमी करू आणि एलईडी बल्बची वाढवू. म्हणजेच काय करू शकतो आपण, एक वाढवायचं असेल तर दुसरी वस्तूंचं उत्पादन आपल्याला कमी करावं लागेल. या दोन्ही मध्यामध्ये म्हणजेच काय, तर जो दोन्ही जे आपण पॉइंट जोडलेले आहेत, 30 पॉइंटला 30 एलईडी बल्ब आणि 30 कॉम्प्युटर मॉनिटर्स, हे जे मर्यादा आहेत, या मर्यादांच्या अंतर्गत आपण दोन्ही वस्तूंचे उत्पादन एक कमी करून एक जास्त करून करू शकतो. म्हणून उत्पादन संभाव्यता जो वक्र आहे तो तुम्हाला काय सांगतो, तर तुम्ही मॉनिटरचे किती उत्पादन करावे, तुम्ही एलईडीचे किती उत्पादन करावे, त्या 2 मर्यादांच्या आत. कोणत्या 2 मर्यादा, तर 30 मॉनिटर्स आणि 30 एलईडी. या 2 मर्यादांच्या आत म्हणजेच उत्पादन संभाव्यता वक्राच्या आतमध्ये तुम्ही कोणत्याही दोन्ही वस्तूंचे उत्पादन करणं उत्पादकाला शक्य आहे. त्याला दिलेल्या साधन सामग्रीमध्ये, दिलेल्या उत्पादन साधन सामग्रीमध्ये तो दोन्ही वस्तूंचे कमी जास्त करून उत्पादन करू शकतो. परंतु या उत्पादन शक्यता वक्राच्या बाहेर म्हणजेच डी बिंदू आपण गृहीत धरूया, डी बिंदूच्या ठिकाणी तो उत्पादन करू शकणार नाही. कारण डी बिंदू हा असा बिंदू आहे की एलईडी आणि मॉनिटर यांची जी
उत्पादन नगसंख्या आहे. जर तुम्ही बघितलं तर डी हा बिंदू एलईडीचं उत्पादन हे जास्त दाखवतोय, 30 पेक्षा जास्त दाखवतोय. तसेच ह्याचं मॉनिटरचं उत्पादन सुद्धा काय आहे, डी बिंदू जास्त दाखवतोय. म्हणून डी बिंदू म्हणजे काय, आपल्याला परवडणारा बिंदू नाहीये, कारण आपल्याकडे तेवढी साधन सामग्री नाही. एक तर आपण 30 वस्तूंचं उत्पादन करू शकतो मॉनिटरचं किंवा एलईडीचं, किंवा 30च्या आत आपण दोन्हीचं कमी जास्त उत्पादन करू शकतो. परंतु डी बिंदू म्हणजे हा उत्पादन शक्यता वक्राच्या बाहेर असल्यामुळे त्या उत्पादनासाठी लागणारी जी साधन सामग्री आहे तेवढी अर्थव्यवस्थेत आपल्याला उपलब्ध नाही, आणि त्यामुळे उत्पादन शक्यता वक्र तुम्हाला दोन्ही वस्तूंचे उत्पादन किती असावे याचे तुम्हाला स्पष्टीकरण देतो. याच्या पुढे आपण आता संसाधनांचे वाटप कसे करायचे. समजा मिश्र अर्थव्यवस्था आहे. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये समाजवादी आणि भांडवलशाही अशा दोन्ही अर्थव्यवस्थांचा हा समाजवादी आणि भांडवलशाही अशा दोन्ही अर्थव्यवस्थांचं तुम्हाला एकत्रीकरण पाहायला मिळेल. म्हणून काही निर्णय हे सरकारमार्फत घेतले जातात, काही वस्तूंच्या उत्पादनाचे निर्णय हे सरकारमार्फत केले जातात, तर काही वस्तूंच्या उत्पादनाचे निर्णय हे पूर्णपणे बाजारावर सोडून दिले जातात. उदाहरणार्थ मागणी व पुरवठ्यावरून एखाद्या वस्तूची किंमत ठरत असेल तर ती किंमत, समजा उदाहरणार्थ मक्तेदारी बाजार व्यवस्था आहे किंवा एखादा भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जी किंमत आहे ती खर्च आणि उत्पादनावरून एवढी किंमत ठरली आहे, ती उत्पादक ठरवतातच आणि ती सर्व ग्राहकांना ती स्वीकारावी लागते. परंतु आणि महत्तम नफा हा हेतू असतो अशा बाजारांमध्ये. परंतु काही वस्तूंच्या उत्पादनामध्ये एवढी जास्त किंमत आकारणं शक्य नसतं. मग ती किंमत किंवा जीवनावश्यक वस्तू आहे त्यांच्या किमती जर गगनाला भिडल्या तर आपल्याला ते घेणं शक्य होणार आहे का, नाही. त्यामुळे सरकार अशा वस्तूंच्या किमतींवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करते आणि सरकारमार्फत अशी क्षेत्र जी महत्वाची क्षेत्र आहेत, उदाहरणार्थ संरक्षण क्षेत्र किंवा जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादनावर सरकार स्वतःच्या किमती ठरवण्यासाठी किंवा सरकार उत्पादन पद्धती ठरवते आणि त्या प्राधान्य क्रमानुसार सार्वजनिक क्षेत्रातील उत्पादन पद्धती क्षेत्राद्वारे उत्पादित वस्तूंच्या किमती व इतर उपायांचा वापर खाजगी क्षेत्रातील संसाधनाच्या वाटपाचे नियंत्रण करण्यासाठी केला जातो. या इतर उपायांमध्ये किंमत नियंत्रण, परवाना, कर आकारणी, अनुदाने इतरांचा समावेश होतो. काही वस्तू उत्पादनांसाठी बघा किंमत ही ते उत्पादकांना स्वातंत्र्य असतं ती किंमत ठरवण्यासाठी. परंतु काही साठी उदाहरणार्थ रेल्वे आहे, भारतीय रेल्वेमध्ये काही तिकिटांचे दर आहेत बघा, एसी साठी वेगळं आहे, स्लीपर कोच साठी वेगळं आहे, जनरल साठी वेगळं आहे. तर हे तिकिटांचे दर सरकार मार्फत लोकांना योग्य भावाने योग्य किमतीला उपलब्ध व्हावे हे तिकिटांचे दर म्हणून असे वेगवेगळे दर ठरवले जातात. तसेच परवाना सुद्धा असतो. काही वस्तूंच्या उदाहरणार्थ संरक्षण खात्यामध्ये वस्तूंचा परवाना हा घेणं खूप आवश्यक असतं परवाना, परंतु काही वस्तूंच्या बाबतीत सरकार पूर्णपणे त्या वस्तू उत्पादनाची जबाबदारी त्या खाजगी संस्थांना किंवा व्यक्तींना उपलब्ध करून देते. म्हणजेच खाजगी व्यक्ती त्या वस्तूंचे उत्पादन करू शकते. पुढे आहे विशिष्ट टंचाई दूर करण्यासाठी आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेचा समतोल विकास घडवून आणण्यासाठी देशातील मागास भागांच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी उत्पादक संसाधनांचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी अशी पावले उचलली जातात. आता आपण एक समतोल ही संकल्पना पाहूया. अर्थव्यवस्थेची आपण प्रस्तावना आणि परिचय पाहतोय. सूक्ष्म अर्थशास्त्र किंवा वेष्टी अर्थशास्त्र आपण म्हणू शकतो. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये, अंशलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपल्याला समतोल ही एक संकल्पना महत्वाची आहे आणि त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. हा समतोल वेगवेगळ्या प्रकारचा असतो. सुरुवातीला समतोल म्हणजे काय, तर एखाद्या विशिष्ट बिंदू भोवती केंद्रीकृत राहण्याची प्रवृत्ती म्हणजे समतोल. त्याच्यामध्ये मग आंशिक समतोल आहे आणि दुसरा आहे सामान्य समतोल. उदाहरणार्थ आपण जर मागणीचा नियम घेतला,
समजा एखाद्या वस्तूची किंमत कशी ठरते, तर त्या वस्तूची किंमत ही त्या वस्तूच्या मागणी आणि त्या वस्तूच्या पुरवठ्यावरून ठरते. त्या वस्तूच्या मागणी आणि पुरवठ्यावरून एखादा एक असा विशिष्ट बिंदू असतो की त्या बिंदूला त्या वस्तूची मागणी आणि पुरवठा ही एक होते आणि त्या ठिकाणी त्या वस्तूची किंमत ठरते. मग त्याला आपण समतोल म्हणू शकतो. मग हा समतोल हा दोन प्रकारे असतो. एक असतो आंशिक समतोल आणि दुसरा आहे सामान्य समतोल. आंशिक समतोल म्हणजे काय? आंशिक समतोल विश्लेषणामध्ये आपण उर्वरित अर्थव्यवस्थेपासून अलिप्तपणे एकाच बाजारावर लक्ष केंद्रित करतो. आपण इथे काय म्हटलंय की उर्वरित अर्थव्यवस्थेपासून आपण अलिप्तपणे एकाच बाजारावर लक्ष केंद्रित करतो. एखादी उत्पादन संस्था, एखादी व्यवसाय संस्था आहे, ती एखाद्या विशिष्ट वस्तूचं उत्पादन करते, तर त्या विशिष्ट वस्तूचं उत्पादनाची किंमत कशी ठरते याचा अभ्यास आपल्याला आंशिक संतुलनात केला जातो. इथे इतर गोष्टी ह्या स्थिर किंवा गृहीत मानलेल्या असतात. स्थिर, इतर कुठल्याही गोष्टींमध्ये बदल होत नाही असं गृहीत मानून जेव्हा आपण त्या विशिष्ट वस्तूच्या किमतीचा किंवा किंमत निश्चितीचा अभ्यास करतो, तेव्हा त्याला आपण आंशिक समतोल म्हणू शकतो. तर सामान्य संतुलन म्हणजे काय किंवा सामान्य समतोल म्हणजे काय? बाजारातील किंवा अर्थव्यवस्थेतील सर्व बाजारांच्या संतुलनाचा अभ्यास किंवा बाजाराच्या विश्लेषणाचा अभ्यास. यामध्ये या मूलभूत आधारावर सर्व काही इतर गोष्टींवर अवलंबून असते असा आपण अभ्यास करतो. उदाहरणार्थ अर्थव्यवस्थेतील समजा जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादनाचा अभ्यास. मग ती कुठलीही फर्म किंवा उत्पादन संस्था असू द्या, सर्व उत्पादन संस्थांमध्ये जीवनावश्यक वस्तू, समजा उदाहरणार्थ आपण एखादी वस्तू घेतली, दुधाचे उत्पादन, दूध मिल्क प्रोडक्ट जे होतात ते, मग मिल्क प्रोडक्ट करणाऱ्या तर अनेक उत्पादन संस्था आहे. मग त्या सर्व उत्पादन संस्थांमध्ये दुधाची किंमत कशी ठरते, त्या सर्व उत्पादन संस्थांचा अभ्यास म्हणजेच काय तर समतोल किंवा सामान्य अभ्यास. तर एक पर्टिक्युलर एकच ह्याचा अभ्यास म्हणजे आंशिक संतुलन आणि त्या पर्टिक्युलर वैयक्तिक उत्पादन संस्थेचा अभ्यास म्हणजे काय तर आंशिक संतुलन. पुढे सकारात्मक विरुद्ध मानक अर्थशास्त्र. याचं एक सोपं उदाहरण देता येईल आपल्याला. सकारात्मक अर्थशास्त्र म्हणजे काय? एक तुम्हाला विशिष्ट एक सेंटेन्स किंवा विधान दिलेलं असतं. त्या विधानात सत्य असो नसो ते एक आपल्याला विधान दिलेलं असतं. त्या विधानाचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. तर मानक अर्थशास्त्र म्हणजे किंवा मानक अर्थशास्त्रामध्ये सरकारमार्फत काही धोरणे अंमलबजावणी केलेली असते आणि ती धोरणं अशी ठरवली पाहिजेत असा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ इथे एक उदाहरण दिलंय की पेट्रोलच्या किमतीत वाढ झाल्याने त्याच्या मागणीच्या प्रमाणात घट होते. पेट्रोल जे आहे, पेट्रोलच्या किमती वाढल्या तर अर्थव्यवस्थेतील लोक काय करतील? कार्सच्या मागणी आहे, टू व्हीलर्सच्या मागणी आहे, त्याची मागणी काय करतील? कमी करतील आणि जेव्हा त्याची किंमत कमी होईल तेव्हा त्याची मागणी ते वाढवतील. हे एक विधान आहे, याला सकारात्मक विधान म्हणतात. आपण एक विधान अभ्यासावरून तयार केले आणि ते विधान आपण मांडलेले की पेट्रोलची किमतीत वाढ झाल्याने त्याच्या मागणीच्या प्रमाणात घट होते. तर दुसरं एक मानक विधान किंवा आपण याला हे म्हणू शकतो नॉर्मेटिव्ह इकॉनॉमिक्स किंवा मानक किंवा नैतिक अर्थशास्त्र म्हणू शकतो. नैतिक अर्थशास्त्र म्हणजे काय? एक अर्थशास्त्रीय एक विधान आहे. ते विधान जसं आहे, समजा आपण म्हणू शकतो इथे की विष हे उपयुक्त नाही, त्यापासून आपल्याला विषामुळे लोकांचा मृत्यू होतो. परंतु अर्थशास्त्राच्या दृष्टीने आपण काय पाहू शकतो? ज्या वस्तूमध्ये उपयोगिता आहे, एखाद्या वस्तूमध्ये गरज पूर्ण करण्याची असलेली शक्ती म्हणजे उपयोगिता. मग ती कुठलीही वस्तू असू दे. एखाद्या व्यक्तीला आत्महत्या करायची असेल तर विषयामध्ये उपयुक्तता आहे असं म्हणतो. परंतु इथे हे सकारात्मक विधान झालं. परंतु एक मानक किंवा नॉर्मेटिव्ह किंवा नैतिक विधान म्हणजे काय तर मृत्यू कमी करण्यासाठी विष जे आहे त्याच्यावर सरकारने बंदी आणली पाहिजे. ते विकण्यासाठी सरकारने बंदी आणली पाहिजे. तेव्हा पेट्रोलचा वापर कमी करण्यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजेत. हा एक आपलं दुसरं एक विधान आहे. त्याला आपण नैतिक विधान किंवा नैतिक अर्थशास्त्रातील विधान असं म्हणू शकतो. म्हणजे काय
तर या मानक अर्थशास्त्रामध्ये पाहिजे हा शब्द खूप महत्वाचा आहे. सरकारने हे केले पाहिजे, सरकारने या गोष्टींची अंमलबजावणी केली पाहिजे, सरकारने अशा गोष्टी केल्या पाहिजेत. पाहिजे हा शब्द मानक अर्थशास्त्रामध्ये महत्वाचा आहे. पुढे आपण पाहूया सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. तुम्हाला माहिती आहे की अर्थशास्त्र हे दोन महत्वाच्या शाखांमध्ये विभागलेले आहे. पहिलं जे आहे ते आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरं जे आहे ते आहे स्थूल अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय? जर अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक अगदी सूक्ष्म घटकांचा आर्थिक वर्तनाचा अभ्यास म्हणजे काय? तर सूक्ष्म अर्थशास्त्र. उदाहरणार्थ एक विशिष्ट ग्राहक, एक विशिष्ट उत्पादन संस्था किंवा विशिष्ट मागणी, त्या उत्पादन संस्थेतील विशिष्ट त्या वस्तूंच्या उत्पादनाची मागणी, विशिष्ट वस्तूच्या उत्पादनाचा पुरवठा. इथं विशिष्ट हा घटक महत्वाचा आहे. विशिष्ट किंवा वैयक्तिक घटकांचा आर्थिक वर्तनाचा अभ्यास म्हणजे काय? सूक्ष्म अर्थशास्त्र. तर स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय? अर्थव्यवस्थेतील समग्र किंवा एकूण घटकांचा अभ्यास, एकूण समग्र घटकांचा अभ्यास म्हणजे काय? स्थूल अर्थशास्त्र. उदाहरणार्थ मी एक उदाहरण देते, ते अर्थशास्त्राशी संबंधित नाही. उदाहरण आपण म्हणूया झाड आहे, त्या झाडाच्या सर्व फांद्यांचा, सर्व ब्रँचेसचा अभ्यास, त्याच्या फळांचा अभ्यास, त्याच्या पानांचा अभ्यास, त्याच्या फुलांचा अभ्यास, फक्त त्या ब्रँचेसचा अभ्यास म्हणजे काय? तर सूक्ष्म अर्थशास्त्र. परंतु संपूर्ण झाडाचा जेव्हा अभ्यास आपण एकत्रित करून एक निर्णय घेतो की या झाडाला इतकी वर्षाने इतकी फळे येतात, तेव्हा त्याला आपण काय म्हणू शकतो? स्थूल अर्थशास्त्र. तसंच आर्थिक उदाहरण आपण घ्यायचं झालं तर आर्थिक उदाहरणामध्ये आपण म्हणू शकतो की एखादी समजा रिलायन्स इंडस्ट्रीच्या एकूण मागणी आणि एकूण पुरवठ्याचा अभ्यास म्हणजे काय होईल? रिलायन्स इंडस्ट्री ही एक वैयक्तिक किंवा विशिष्ट फर्म आहे किंवा व्यवसाय उद्योग आहे. या उद्योगाच्या मागणीचा, या उद्योगाच्या पुरवठ्याचा अभ्यास म्हणजे काय? तर सूक्ष्म अर्थशास्त्र. तर स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय? स्थूल अर्थशास्त्रामध्ये आपण अर्थव्यवस्थेतील सर्व व्यवसाय संस्था, सर्व उत्पादन संस्थांचा अभ्यास म्हणजे काय? तर स्थूल अर्थशास्त्र. पुढे आहे साठा आणि प्रवाह. ह्या दोन महत्वाच्या संकल्पना आपल्याला अर्थशास्त्रामध्ये अभ्यासाला आहेत. त्यामध्ये आहे साठा आणि प्रवाह. साठा म्हणजे काय? साठा ही संकल्पना ही साठा स्वरूपाची असते, तर प्रवाह ही संकल्पना प्रवाही स्वरूपाची असते. उदाहरणार्थ एखाद्या वस्तूचं उत्पादन करून मी जर ते उत्पादन तसेच गोदामामध्ये ठेवलं तर ते काय झालं? त्या वस्तूचा साठा. तर त्या साठ्यामधून, त्या उत्पादनामधून काही विशिष्ट वस्तू जर मी बाजारामध्ये विक्रीसाठी आणल्या, उदाहरणार्थ समजा मी 1000 वस्तूंचं उत्पादन केलं, त्या 1000 वस्तू ह्या साठा झाल्या, त्या तशाच गोदामामध्ये त्या वस्तू ठेवलेल्या आहेत. परंतु त्या वस्तू, त्या 1000 वस्तूंपैकी समजा मी जर 400 वस्तू ह्या बाजारामध्ये विक्रीसाठी आणल्या, कारण बाजारामध्ये एखाद्या वस्तूची किंमत जेव्हा जास्त असते तेव्हा मला त्या वस्तू विकण्यापासून मला जास्त फायदा मिळणार. मग काय करेल? मी त्या साठ्यामधून विशिष्ट वस्तू काय करेल? बाजारासाठी विक्रीसाठी आणेल. ह्या बाजारात विक्रीसाठी आणलेली वस्तू म्हणजेच काय? तर त्या वस्तूचा पुरवठा. म्हणून पुरवठा ही प्रवाही संकल्पना आहे. आपण काय म्हणू शकतो? तर पुरवठा ही प्रवाही संकल्पना आहे. तर साठा ही साठा स्वरूपात आहे किंवा उत्पादन एखाद्या वस्तूचं नुसतं करून ठेवलं तर त्या वस्तूचा तो साठा होईल. परंतु त्या वस्तू आपण जेव्हा बाजारात विक्रीसाठी आणतो तेव्हा ती वस्तू काय ठरेल? प्रवाह ठरेल. त्या वस्तूचा पुरवठा ही प्रवाही संकल्पना ठरू शकते. पुढे आहे स्थितीशील आणि गतिशील अर्थशास्त्र. जेव्हा आपण एका विशिष्ट मुद्द्यावर येऊन ते मुद्दा जसाच्या तसा आपण मांडतो. उदाहरणार्थ 1950 मध्ये गव्हाचे उत्पादन एवढे टन होते.
समजा 120 टन एवढे गव्हाचे उत्पादन होते 1950 साली. तर हे काय झालं, हे स्थितीशील अर्थशास्त्र झालं. हे कारण आधीच त्याच्यावर अभ्यास झालेला आहे, आधीच आपल्याला ती आकडेवारी मिळालेली आहे, त्यात आपण बदल करू शकत नाही. त्या वस्तूंचा उत्पादनाचा अभ्यास 1950 मधील एखाद्या गव्हाच्या वस्तूच्या उत्पादनाचा अभ्यास म्हणजे काय, स्थितीशील अर्थशास्त्र. परंतु समजा आता आपण 2022 मध्ये आहोत. 1951 पासून 2021 पर्यंत जेव्हा आपण गव्हाच्या वस्तूचा, गव्हाच्या उत्पादनाचा अभ्यास करणार आहोत, तेव्हा ते काय ठरणार आहे, गतिशील अर्थशास्त्र. वेगवेगळ्या काळात गव्हाचे उत्पादन कसे झाले, कसे वाढत गेले, का कमी झाले, का काही विशिष्ट काळात उत्पादन वाढलेच नाही, कसा बदल झालाय, हा सर्व अभ्यास जेव्हा आपण केला जातो तेव्हा त्याला गतिशील अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. इथपर्यंत आपण पूर्ण अर्थशास्त्र म्हणजे काय पाहिलं. त्याच्यानंतर आता आपण थोडासा याचा गोषवारा घेऊया की आतापर्यंत आपण काय काय अभ्यास केला, आणि त्यानंतर आणखी एक संकल्पना मी एक्सप्लेन करते तुम्हाला. सूक्ष्म अर्थशास्त्राची तत्वांचा परिचय पाहिला आपण. त्यामध्ये अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्राचा परिचय पाहिला. अर्थशास्त्र म्हणजे काय, तर सॅम्युएल्सन यांनी अर्थशास्त्र म्हणजे विविध आर्थिक घडामोडींचा, विविध आर्थिक वित्तीय संस्था आहेत, तंत्र संस्था आहेत, वित्तीय तंत्र, वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा किमतीवर कसा परिणाम होतो, वेगवेगळ्या वित्तीय संस्थांचा, रोख्यांचा, व्याजदरांचा, वेगवेगळ्या आर्थिक बाबींचा अभ्यास म्हणजे काय, तर अर्थशास्त्र. तर रॉबिन्सन हे जे अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांनी अशी व्याख्या दिली की अमर्यादित गरजा आणि मर्यादित साधन सामग्री यांचा अभ्यास म्हणजे काय, तर अर्थशास्त्र. मग ही दुर्मिळतेची संकल्पना जी आहे, ती दुर्मिळतेच्या संकल्पना ही कशातून निर्माण झालेली आहे, तर रॉबिन्सन यांनी दिलेल्या व्याख्येतून. ही व्याख्या काय सांगतेय की गरजा ह्या अमर्यादित आहेत, परंतु त्या पूर्ण करण्यासाठी लागणारे साधन सामग्री काय आहे, मर्यादित आहे. यांचा मेळ कसा घालावा याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. आणि ही दुर्मिळतेच्या संकल्पनेची सोडवणूक जी आहे किंवा या दुर्मिळतेच्या संकल्पनेतून अनेक आर्थिक प्रश्न तयार होतात. हे आर्थिक प्रश्न म्हणजे काय, तर कशाचे उत्पादन करावे, कसे उत्पादन करावे, कोणासाठी उत्पादन करावे, अर्थव्यवस्थेच्या वृद्धीची समस्या, गुणात्मक वस्तू उत्पादनाची समस्या. यामध्ये मग कशाचे उत्पादन करावे, मी तुम्हाला सांगितलं, जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करावे का प्रतिष्ठेच्या किंवा पर्याय वस्तूंचे उत्पादन करावे. कसे उत्पादन करावे, उत्पादन कसे करायचं, श्रमप्रधान तंत्र वापरायचं का भांडवल प्रधान तंत्र वापरायचं. कारण श्रमप्रधान तंत्र वापरलं तर आणि आणखी एक सांगू शकते इथे की श्रमप्रधान आणि भांडवल प्रधान असं एकच तंत्र वापरून चालणार नाही. जर आपला देश हा विकसनशील देशांमध्ये लोकसंख्या जास्त आहे, परंतु तिथे श्रमप्रधान तंत्र आपण वापरू शकतो. परंतु आपल्याला जर वेगाने विकास साधायचा असेल, वृद्धी साधायची असेल, तर आपल्याला भांडवल प्रधान तंत्रही वापरावं लागेल. म्हणजेच काय, तर विकसनशील देश किंवा ज्या देशांमध्ये लोकसंख्या जास्त आहे त्यांनी जास्त श्रमप्रधान तंत्र वापरावं, जास्तीत जास्त श्रमप्रधान तंत्राचा वापर करावा. तर जे आणि कमीत कमी भांडवल प्रधान तंत्र वापरावं. असं नाही की फक्त भांडवल प्रधान तंत्रच वापरावं आणि फक्त श्रमप्रधान तंत्रच वापरावं. परंतु ज्या देशांमध्ये जे मुबलक प्रमाणात ज्या गोष्टी आहेत, मानवी साधन सामग्री मुबलक प्रमाणात आहे, तर त्या मानवी साधन सामग्रीला जर रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल तर अशा देशांनी श्रमप्रधान तंत्राचा वापर करणे हे आवश्यक आहे. तर काही देशांनी भांडवल प्रधान, समजा विकसित देश, अमेरिका वगैरे जे विकसित देश आहेत, अशा देशांनी भांडवल प्रधान तंत्र हे जास्तीत जास्त वापरावं. कारण तिथे लोकसंख्या कमी आहे, यंत्र जास्त आहे, तांत्रिक विकास झालेला आहे. त्यामुळे अशा देशांनी जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञान किंवा भांडवल प्रधान तंत्राचा वापर करावा आणि कमीत कमी श्रमप्रधान तंत्र वापरावं. असं म्हणायचं नाही की फक्त श्रमप्रधान किंवा फक्त भांडवल प्रधान तंत्र, तर जास्तीत जास्त भांडवल प्रधान तंत्र आणि कमीत कमी श्रमप्रधान तंत्र वापरण्याचा त्या देशांनी हे करावं. पुढे आहे कोणासाठी उत्पादन करावे.
उत्पादन गरीब लोकांसाठी करावे का उत्पादन श्रीमंत लोकांसाठी करावे, म्हणजे जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करावे का महल प्रतिष्ठेच्या वस्तूंचे उत्पादन करावे. तर याचा प्रश्नाची सोडवणूक ही सरकारमार्फत, समाजवादी अर्थव्यवस्थेमार्फत, जर आपल्या देशाचा विकास साधायचा असेल तर आपल्याला काही गोष्टी ह्या भांडवल जास्त नफा मिळवून देणाऱ्या वस्तूंचं बी उत्पादन करायचं असतं आणि लोकांच्या समस्या ज्या आहेत जीवनावश्यक वस्तूंची आयात करावी सोडण्यासाठी पर्यायी वस्तू तयार करणे हे आवश्यक आहे. म्हणून अशा दोन्ही वस्तू दोन्ही ग्राहकांना विचारात घेऊन एक श्रीमंत ग्राहक आणि गरीब ग्राहक या दोन्हींसाठी उत्पादन करणे आवश्यक असतं. पुढे अर्थव्यवस्थेच्या वृद्धीची समस्या, त्यामध्ये बेकारी आहे, बेरोजगारी आहे, अशा अनेक समस्या आहेत. त्याचं उत्पादनाची ही एक समस्या आहे. पुढे आहे गुणात्मक वस्तू, संभाव्यता वक्र आपण पाहिला, त्यामध्ये LED बल्ब आणि कॉम्प्युटर मॉनिटरची संख्या जी आहे ती कॉम्प्युटर मॉनिटरची संख्या आपण जर उत्पादन करायचं ठरवलं तर कुठल्या वस्तूचं उत्पादन करावं. तर सुरुवातीला हा उत्पादन शक्यता वक्र काय सांगतो तुम्हाला, एक तर तुम्ही LED बल्बचं उत्पादन करू शकता, कारण ह्या दोन्ही वस्तू उत्पादित करण्यासाठी लागणारी जी साधन सामग्री ती काय आहे, कमी आहे किंवा मर्यादित आहे. म्हणून आपल्याला त्याचा सुयोग्य कार्यक्षम वापर करण्यासाठी एक तर कॉम्प्युटरचं करू शकतो किंवा एक तर LED बल्बचे उत्पादन करू शकतो, किंवा आपण एकचं कमी करून एकचं वाढवू शकतो, एकाचं वाढवून दुसऱ्याचं कमी करू शकतो. परंतु ह्या दोन मर्यादांच्या अंतर्गत जेव्हा दोन्ही वस्तूंचे उत्पादन कमी जास्त करू शकतो तेव्हा त्याला उत्पादन शक्यता वक्र म्हणतात. उत्पादन शक्यता वक्रावरील कुठलाही बिंदू हा उत्पादन करणं हे शक्य असतं. परंतु याच्या नंतरचा जो बिंदू आहे उत्पादन शक्यता वक्राचा तो उत्पादकाला शक्य नसतो, कारण तो बिंदू दोन्ही वस्तूंचे उत्पादन हे जास्त दाखवतो आपल्याला. दोन्ही वस्तूंचे उत्पादन जास्त असेल तर आपल्याला तेवढी साधन सामग्री नाहीये तेवढं उत्पादन करण्यासाठी. एकतर आपण 30 LED किंवा एकतर 30 LED मॉनिटर्स उत्पादित करू शकतो. म्हणून आपण उत्पादन शक्यता वक्राच्या अंतर्गत किंवा उत्पादन शक्यता वक्रावरच उत्पादन करू शकतो. पुढे आहे संसाधनांचे वाटप. मिश्र अर्थव्यवस्थेत संसाधनांचे वाटप म्हणजेच काय, त्याची पडून राहिलेली साधन सामग्री आहे त्याचं वाटप कसं करू शकतो. मिश्र अर्थव्यवस्था अशी आहे ज्यामध्ये काही निर्णय हे बाजार शक्तीवर सोडले जातात तर काही थेट सरकारी नियमन किंवा अगदी मालकीखाली घेतले जातात. आर्थिक क्रियाकलापांची काही निवडक क्षेत्रे सरकारी क्षेत्रासाठी राखीव आहेत. सरकार या उपक्रमांसाठी आवश्यक उत्पादक संसाधने मिळवते आणि त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार काम करते. सार्वजनिक क्षेत्रातील उत्पादन पद्धती, सार्वजनिक क्षेत्राद्वारे उत्पादन वस्तूंच्या किमती आणि इतर उपायांचा वापर खाजगी क्षेत्रातील संसाधनांच्या वाटपाचे नियमन करण्यासाठी केला जातो. या इतर उपायांमध्ये किंमत नियंत्रण, परवाना, अनुदाने अशी वेगवेगळ्यानुसार सरकार ठरवतं की मिश्र अर्थव्यवस्थेत हे वाटप कसं केलं जातं, लोकांना कसं उत्पादन किती करायचंय, जसं महत्तम नफा मिळवून देणाऱ्या एखाद्या वस्तूचं उत्पादन करायचं असेल तर त्यासाठी परवाना किंवा लायसन्स दिलं जातं. तसेच गरीब व्यक्तींना जर अन्नधान्याचा तुटवडा जाणवत असेल तर त्यासाठी रेशनिंग सुविधा आहे, अनुदाने आहेत, निधी आहे, उपलब्ध करून दिला जातो सरकारमार्फत. या व्यतिरिक्त सरकारकडून विविध कामगार कल्याण उपायांची हे केली जाते. पुढे आहे विशिष्ट टंचाई दूर करण्यासाठी आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेचा समतोल विकास घडवून आणण्यासाठी देशातील मागास भागांच्या विकासाला प्रोत्साहन दिलं जाते. त्यानंतर आपण समतोल ही संकल्पना पाहिली. आंशिक समतोल आणि सामान्य समतोल. आंशिक समतोलामध्ये आपण पाहिलं की अर्थव्यवस्थेमध्ये एका विशिष्ट बिंदूला स्थिर राहण्याची जी प्रवृत्ती असते त्यामधील बदल आपण अभ्यासात घेत नाही. उदाहरणार्थ वस्तूची किंमत एखाद्या वस्तूच्या मागणी आणि पुरवठ्यावरून निश्चित होत असेल तर ती ज्या मागणी व पुरवठ्याला त्या वस्तूची किंमत निश्चित होते त्या आणि फक्त त्या बिंदूलाच वस्तूची किंमत ही फिक्स झालेली असते. परंतु सामान्य संतुलनामध्ये त्या वस्तूच्या मागणीवर परिणाम करणारे घटक, त्या वस्तूच्या पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक काय आहेत त्याचाही अभ्यास केला जातो.
काही संकल्पनांचा अभ्यास आपण पाहिला. त्यामध्ये सकारात्मक विरुद्ध मानक अर्थशास्त्र. सकारात्मक अर्थशास्त्र तुम्हाला एक निश्चित विधान देते, तर मानक अर्थशास्त्र त्या विधानावर तुम्हाला सरकारने काय उपाययोजना केली पाहिजे याचा एक नैतिक अंमलबजावणी किंवा नैतिक उपाय सुचवला जातो. त्याच्यानंतर सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, तर स्थूल आर्थिक घटक, सूक्ष्म आर्थिक किंवा वैयक्तिक घटकांचा अभ्यास म्हणजेच काय, सूक्ष्म अर्थशास्त्र. तर स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, समग्र किंवा एकूण घटकांचा अभ्यास म्हणजेच काय, तर समग्र अर्थशास्त्र. त्यामध्ये साठा, प्रवाह, साठा आणि प्रवाह संकल्पना आहे. साठा म्हणजे ही साठा स्वरूपाची संकल्पना असते, तर प्रवाह ही प्रवाहावर असते. उदाहरणार्थ 1000 वस्तूंचे उत्पादन केले तर ती साठा होईल. 1000 वस्तूंपैकी आपण जर बाजारामध्ये 400 वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या, तर त्या 400 वस्तू म्हणजे काय असणार आहे, प्रवाह आहे. ते पुरवठा बाजारामध्ये केलेला आहे. पुरवठा ही प्रवाही संकल्पना ठरते. तर पुढे आहे स्थितीशील आणि गतिशील अर्थशास्त्र. स्थितीशील अर्थशास्त्र आणि गतिशील अर्थशास्त्र म्हणजे काय, तर एका विशिष्ट कालावधीचा अभ्यास म्हणजे स्थितीशील अर्थशास्त्र. उदाहरणार्थ 1950 मधील गव्हाच्या उत्पादनाचा अभ्यास म्हणजे स्थितीशील अर्थशास्त्र. 2022 मधील अभ्यास 2051 पासून 2022 पर्यंततील गव्हाच्या उत्पादनाचा अभ्यास म्हणजे काय असणार आहे, तो गतिशील अर्थशास्त्र आहे. मग वेगवेगळ्या वर्षामध्ये गव्हाच्या उत्पादनात काय बदल झाला तो अभ्यास करणं म्हणजे काय, गतिशील अर्थशास्त्र. यामध्ये पुढे आपल्याला मागणीची संकल्पना आणि मागणीची लवचिकता ही संकल्पना पाहणार आहोत आपण. मागणीचा नियम पाहणार आहोत. तर मागणी म्हणजे काय, तर आपण कुठल्याही वस्तूची जेव्हा विशिष्ट किमतीला विशिष्ट वेळी एखाद्या वस्तूची मागणी करतो किंवा खरेदी करतो तेव्हा त्याला मागणी म्हणतात. मागणीची व्याख्या अशी करता येऊ शकते की विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूंची खरेदी केलेली जे खरेदी करण्याची क्षमता म्हणजे मागणी. तर ह्या मागणी याच्यामध्ये आपण मग मागणीचा नियम पाहणार आहोत. डॉक्टर मार्शल जे अर्थशास्त्रज्ञ होते त्यांनी संख्यात्मक किंवा अंकवाचक उपयोगिता विश्लेषणामध्ये आपल्याला मागणीचा नियम सांगितलेला आहे. त्यामध्ये मागणीचा नियम आहे, घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम आहे. तर यामध्ये संख्येमध्ये आपण कशा प्रकारे लोकांची मागणीतील वर्तनाचा अभ्यास करू शकतो ते पाहू शकतो. उदाहरणार्थ मागणीच्या नियमामध्ये समजा मागणीचा नियम काय म्हणतो की इतर परिस्थिती कायम असताना एखाद्या वस्तूची किंमत वाढली तर दुसऱ्या वस्तूची किंमत काय होते, त्याच वस्तूची किंमत काय होते, कमी होते. परत एकदा मी सांगते, मागणीचा नियम म्हणजे काय, इतर परिस्थिती कायम असताना एखाद्या वस्तूची किंमत वाढली तर त्या वस्तूची मागणी काय होते, कमी होते. आणि जर त्या वस्तूची किंमत कमी झाली तर मागणी वाढते. बाजारामध्ये आपण एखादी वस्तू स्वस्त झाली तर आपण काय करतो, त्या वस्तूला मागणी वाढवतो. आणि समजा जर बाजारामध्ये त्या वस्तूची किंमत खूप वाढली, खूप महाग वस्तू झाली, तेव्हा आपण ती वस्तू खरेदी करीत नाही. म्हणून वस्तूची मागणी, वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यामध्ये काय असतो, विरुद्ध संबंध असतो. या विरुद्ध संबंधामुळेच आपण मागणीचा नियम हा मागणीचा जो वक्र आहे तो कशा स्वरूपाचा असतो, तर डावीकडून उजवीकडे खाली उतरणार. कारण दोन चलांमध्ये जेव्हा विरुद्ध संबंध असतो, ऋणात्मक संबंध असतो, तेव्हा मागणीचा नियम काय सांगेल, मागणीचा नियम हा डावीकडून उजवीकडे काय असतो, खाली उतरणारा असतो. मग त्यामध्ये मागणीच्या नियमावर आपण विधानामध्येच काय म्हटलंय की इतर परिस्थिती कायम असताना, कारण सूक्ष्म अर्थशास्त्र हे गृहीतांवर आधारित आहे. सर्व जे नियम आहेत, सर्व जे सिद्धांत आहेत सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये ते कशावर अवलंबून आहेत, तर गृहीतांवर आधारित असतात. म्हणून हा मागणीच्या नियमामध्ये तुमच्या लक्षात येईल, आपण सुरुवातीला विधानामध्ये काय म्हटलं, इतर परिस्थिती कायम असताना. ही इतर परिस्थिती म्हणजेच काय, तर त्या मागणीवर परिणाम करणारे इतर सर्व गोष्टी किंवा इतर सर्व घटक. हे इतर सर्व घटक आपण काय म्हटलेले की स्थिर असतात.
उदाहरणार्थ आपण काय म्हटलं की किंमत वाढल्यामुळे मागणी कमी होते, किंमत कमी झाल्यामुळे मागणी वाढते. परंतु इतर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्यामुळे आपली मागणी बदलते. फक्त किमतीमुळेच आपण खरेदी वाढवतो किंवा कमी करतो का नाही, तर इतर जे घटक आहेत, उदाहरणार्थ उत्पन्न आहे, लोकांच्या आवडीनिवडी आहेत, इतर वस्तूंच्या किमती आहेत, फॅशन, आवडीनिवडी, रीतिरिवाज, ह्या सर्व गोष्टी ह्या काय असतात, मागणीवर परिणाम करतात. उदाहरणार्थ एखादी वस्तू आहे, त्या वस्तूला आपण बाजारामध्ये वस्तू स्वस्त झाली म्हणून लगेच ती वस्तू घ्यायला जात नाही. समजा ती वस्तू जर त्या वस्तूची बाजारामध्ये फॅशन असेल, ट्रेंड असेल, तरच ती वस्तू खरेदी केली जाते. नाही नाही, ही जुनी वस्तू आहे, नाही मी ही खरेदी करणार नाही, तेव्हा आपण असं म्हणू शकतो. म्हणून ह्या ज्या इतर गोष्टी ज्या आहेत, ज्यामुळे मागणीवर परिणाम होतो, मागणी बदलू शकते, ह्या सर्व गोष्टी सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये स्थिर ठेवलेल्या आहेत. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र कसा अभ्यास करते, तर फक्त आणि फक्त सूक्ष्म आर्थिक घटकांचा अभ्यास करते. आणि सूक्ष्म अर्थशास्त्र हे गृहीतांवर आधारित आहे. गृहीतांवर आधारित असल्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्र फक्त दोन चलांचा अभ्यास करते. दोन चल एकमेकांवर कसे संबंधित आहे, उदाहरणार्थ मागणीचा नियम. मागणीच्या नियमामध्ये किंमत आणि मागणी ह्या दोनच चलांचा आपण अभ्यास करतो. मग इतर ज्या गोष्टी आहेत, इतर पर्यायी वस्तूंच्या किमती आहेत, पूरक वस्तूंच्या किमती आहेत, त्या आपण स्थिर ठेवलेल्या आहेत. पर्यायी वस्तू आणि पूरक वस्तू म्हणजे काय? पर्यायी वस्तू म्हणजे उदाहरणार्थ साखर आणि गूळ किंवा चहा आणि कॉफी ह्या पर्यायी वस्तू आहेत. तर पूरक वस्तू म्हणजे काय? पूरक वस्तू म्हणजे पर्याय म्हणजे काय, एका वस्तू ऐवजी आपल्याला दुसऱ्या वस्तूंचा पर्याय उपलब्ध असतो, त्याला आपण पर्यायी वस्तू म्हणतो. तर पूरक वस्तू म्हणजे काय? दोन्ही वस्तूंची जेव्हा एकत्रितरित्या मागणी केली जाते, उदाहरणार्थ पेट्रोल, कार, शाई किंवा पेन, किंवा आपण आता म्हणू शकतो पेन आहे, रिफिल आणि पेन, ह्या काय आहेत? पूरक वस्तू आहेत. त्या एकत्रित ज्या ज्या वस्तूंची मागणी केली जाते त्याला आपण पूरक वस्तू म्हणतो. म्हणून अशा पूरक आणि पर्यायी वस्तू सुद्धा मागणीवर परिणाम करतात. ती कोणती वस्तू आहे, ती कुठल्या स्वरूपाची वस्तू आहे, ती पर्यायी वस्तू आहे का पूरक वस्तू आहे, ह्या गोष्टींचा सुद्धा मागणीच्या नियमावर परिणाम होतो. त्याच्या उत्पन्नाचा सुद्धा मागणीवर परिणाम होतो. जर तुमचं उत्पन्न अचानक वाढलं, तुम्ही काय करताय, बाजारामध्ये वस्तूची किंमत जास्त आहे, वस्तूची किंमत जास्त असेल तर तुम्ही त्या वस्तूला मागणी कमी कराल, कारण आपला नियम काय म्हणतो, किंमत जास्त असेल तर मागणी कमी होते, किंमत कमी असेल तर मागणी जास्त असते. परंतु बाजारामध्ये एखाद्या वस्तूची किंमत जेव्हा जास्त असते, त्यामुळे तुम्ही त्या वस्तूला मागणी कमी कराल. परंतु जर अचानक एखाद्या उपभोक्त्याचं उत्पन्न वाढलं, तर ते उत्पन्न वाढल्यामुळे काय होईल, ती व्यक्ती किंवा तो उपभोक्ता काय करेल, ती वस्तू खरेदी करू शकतो. कारण जरी किंमत जास्त असली तरी त्याचं उत्पन्न वाढल्यामुळे तो काय करेल, ती वस्तू वाढवू शकतो, घेऊ शकतो, खरेदी शक्ती त्याची वाढते. म्हणून मागणीचा नियम असं सांगतो की ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत मागणीवर परिणाम करणाऱ्या, किंवा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कुठलाही सिद्धांत तुम्ही पाहिला तर सर्व सिद्धांत हे गृहीतांवर आधारित असतात. म्हणजेच इतर गोष्टी स्थिर ठेवून फक्त आपण जेव्हा 2 किंवा 3 चलांचा अभ्यास करतो, त्यांच्यातील बदलांचा अभ्यास करतो, तेव्हा त्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणतो. म्हणून मागणीच्या नियमामध्ये इतर गोष्टी स्थिर ठेवून आपण फक्त किंमत आणि मागणी या दोनच गोष्टींचा अभ्यास करतो. आता इथे आणखी एक 2 संकल्पना डॉक्टर मार्शल यांनी क्लिअर केलेल्या आहेत. आपण बोलताना मागणी कमी होते, मागणी जास्त होते असं म्हणतो. किंमत वाढल्यामुळे मागणी कमी होते, किंमत कमी झाल्यामुळे मागणी वाढते असं म्हणतो. परंतु इथे मार्शल यांनी मागणीचा विस्तार आणि मागणीतील आकुंचन ह्या संकल्पना सांगितलेल्या आहेत. मागणीचा विस्तार म्हणजे काय, मागणीतील आकुंचन म्हणजे काय, या 2 संकल्पना सांगितल्या. तसेच त्यांनी मागणीतील वृद्धी आणि मागणीतील घट म्हणजे काय सांगितलेले. आता इथे सगळ्यात महत्वाचं, जेव्हा मागणीचा नियम आपण एक्सप्लेन केला, मी सांगितला, तेव्हा मागणीच्या नियमामध्ये मी काय म्हटलं की वस्तूची किंमत वाढते तेव्हा मागणी ही काय होते,
कमी होते. इथं कमी हा शब्द न वापरता आपण जेव्हा मागणी विस्तार पावते म्हणतो, कारण डॉक्टर मार्शल यांनी असं सांगितलं की मागणीतील विस्तार आणि आकुंचन म्हणजे काय, इतर गोष्टी स्थिर असताना जेव्हा आपण दोनच घटकांचा, किंमत आणि मागणी या दोनच घटकांचा विचार करतो, किंमत बदलामुळे, फक्त किंमत बदलामुळे मागणीवर जो परिणाम होतो तो बदल म्हणजेच काय, मागणीतील विस्तार आणि मागणीतील संकुचन. जरी आपण नियमामध्ये असं एक्सप्लेन करतो मागणी वाढली, मागणी कमी झाली, परंतु डॉक्टर मार्शल यांनी इथं स्पष्ट केलेलं आहे की आपण जेव्हा फक्त किंमत आणि मागणी या दोनच चलांचा अभ्यास करतो तेव्हा आपण त्याला मागणीतील विस्तार म्हणतो. मग डॉक्टर मार्शल यांच्या मते मागणीचा नियमाचं विधान कसं होईल, इतर परिस्थिती कायम असताना जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत कमी होते तेव्हा मागणी काय होते, विस्तार पावते म्हणजेच वाढते. तर एखाद्या वस्तूची किंमत जेव्हा वाढते तेव्हा मागणी आकुंचन पावते किंवा कमी होते. आणि दुसऱ्या ज्या दोन संकल्पना आहेत त्या आहेत मागणीतील घट आणि मागणीतील वृद्धी. मागणीतील घट आणि मागणीतील वृद्धी म्हणजे काय, तर मागणीतील घट म्हणजे उदाहरणार्थ आपण म्हणू शकतो की एखादी वस्तूची किंमत कमी झालीये, एखादी वस्तूची किंमत झाली तर मागणी आपण विस्तारते असं म्हणालो, परंतु त्या वस्तूची मागणी किमतीमुळे न बदलता, इथे काय म्हटलंय, किंमत स्थिर असताना. आता मी सांगतेय तुम्हाला मागणीतील विस्तार आणि वृद्धी म्हणजे काय, सॉरी, मागणीतील विस्तार आणि आकुंचन ह्या दोन संकल्पना पाहिल्या. आता आपण मागणीतील घट आणि मागणीतील वृद्धी म्हणजे काय ह्या संकल्पना पाहणार आहोत. जेव्हा किंमत स्थिर असताना, मी काय म्हटलं, किंमत स्थिर असताना मागणीवर इतर घटकांमुळे जो बदल होतो, किंमत स्थिर असताना मागणीवर इतर घटकांमुळे जो बदल होतो तो बदल म्हणजेच काय, तर मागणीतील वाढ किंवा घट किंवा मागणीतील वृद्धी किंवा घट, किंवा मागणी कमी होते मागणी जास्त होते असं केव्हा म्हणतो आपण, तर डॉक्टर मार्शल यांच्या मते मागणीवर इतर गोष्टींमुळे, किमती व्यतिरिक्त इतर गोष्टींमुळे मागणीवर जो परिणाम होतो तो परिणाम म्हणजेच काय, तर मागणीतील वाढ आणि मागणीतील घट. परंतु फक्त किमतीमुळे, इतर गोष्टी स्थिर असताना, उदाहरणार्थ मागणीचा नियम, इतर गोष्टी स्थिर असताना मागणीवर फक्त आणि फक्त किमतीचाच परिणाम होतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, मागणीतील विस्तार आणि मागणीतील आकुंचन. हे आपण मागणीच्या नियमामध्ये पाहिलं. आता मागणीच्या नियमावर परिणाम करणारे किंवा आपण म्हणू शकतो मागणीच्या नियमाला अनेक अपवाद आहेत. मागणीच्या नियमाचा अपवाद म्हणजे काय, तर आता आपण मागणीच्या नियमामध्ये मी विधान सांगितलं किंवा मागणीचा नियम काय सांगतोय तुम्हाला, की किंमत वाढल्यावर सुरुवातीला किंमत बदलते आणि त्यानंतर आपण आपली खरेदी शक्ती बदलतो, आधी खरेदी शक्ती बदलत नाही. त्यामुळे बाजारातील वस्तूची किंमत कमी झाल्यामुळे आपण जेव्हा मागणी विस्तारतो किंवा मागणी वाढवतो तेव्हा त्याला मागणी विस्तारतो, आणि बाजारातील वस्तूची किंमत वाढल्यामुळे जेव्हा आपण मागणी आकुंचन पावते किंवा मागणी कमी करतो तेव्हा तो मागणीचा नियम झाला. मग इथे आपण अपवाद म्हणजे काय हे पाहणार आहोत. मागणीच्या नियमाला काही अपवाद आहे, जसं आपण म्हटलं की किंमत वाढल्यावर मागणी वाढते, किंमत कमी झाल्यावर किंमत वाढल्यावर मागणी कमी होते. तसंच याच्या विरुद्ध परिस्थिती जेव्हा घडते म्हणजेच काय, इतर गोष्टींमुळे मागणीवर जो परिणाम होतो त्याला मागणी नियमाचे अपवाद असं म्हटलेले आहे. उदाहरणार्थ भविष्यकालीन किमतीबद्दलचे अंदाज. आपण काय म्हटलं की समजा वर्तमानात एखाद्या वस्तूची किंमत जास्त आहे, आत्ताच्या घडीला एखाद्या वस्तूची किंमत जास्त आहे, तर मी काय करेल, त्या वस्तूची मागणी कमी करायला हवी मागणी नियमानुसार. परंतु मला असा अंदाज आला भविष्यातील, किंवा मी कोणाकडनं तरी ऐकलं की 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी जी मी वस्तू घेणार आहे त्या वस्तूची किंमत भविष्यामध्ये आणखी वाढणार आहे,
आत्ताचं माझं वर्तन काय आहे, वस्तूची किंमत वाढल्यावर मागणी कमी व्हायला हवी, परंतु भविष्यात आणखी वाढणार आहे असा जर मला अंदाज असेल, जर मी वर्तमानात किंमत कमी असताना किंमत जास्त आहे तर मागणी कमी करायला हवी, परंतु भविष्यात किंमत आणखी वाढेल या भीतीने मी काय करेन, जरी आता वर्तमानात किंमत जास्त असली तरी मी त्या वस्तूला मागणी वाढवेल. म्हणजेच इथं वर्तमानात किंमत आणि मागणी यामधील संबंध काय दिसतोय तुम्हाला, सारखा संबंध दिसतोय, विरुद्ध किंवा ऋणात्मक संबंध नाही. जेव्हा अशी परिस्थिती उद्भवते की दोन चलांमध्ये सारखा किंवा सरळ किंवा प्रत्यक्ष संबंध असतो, उदाहरणार्थ किंमत वाढल्यावर मागणीही वाढते, असा जेव्हा सरळ किंवा प्रत्यक्ष संबंध असतो तेव्हा मात्र ती परिस्थिती त्या नियमाला अपवाद ठरते. म्हणून मागणी नियमाचा अपवाद म्हणजे काय, तर मागणी नियमाचा अपवाद म्हणजे त्या नियमाच्या विरुद्ध परिस्थिती होय. त्या नियमाच्या विरुद्ध परिस्थिती म्हणजे मागणी नियमाचा अपवाद. मग मागणी नियमाचा अपवाद काय आहे की अशी परिस्थिती केव्हा उद्भवते की ज्यामुळे किंमत आणि मागणी यांच्यातील संबंध हा विरुद्ध न राहता त्यांच्यामध्ये सरळ किंवा प्रत्यक्ष संबंध राहतो. मग त्यामध्ये आहे भविष्यकालीन किमतीबद्दलच्या अपेक्षा. आणखी एक सांगू शकतो आपण डेमॉन्स्ट्रेशन इफेक्ट, किंवा आपण त्याला म्हणू शकतो डेमॉन्स्ट्रेशन इफेक्टला प्रदर्शन परिणाम असं म्हणू शकतो. किंवा काही लोक बघा, त्यांचं उत्पन्न कमी असतं, बाजारामध्ये त्या वस्तूची किंमत जास्त आहे तर मागणी कमी करायला हवी, परंतु काही लोकांना अनुकरण करण्याची सवय असते. अनुकरण करण्याची सवय असल्यामुळे काय करतात, बाजारामध्ये एखाद्या वस्तूची किंमत जास्त असली तरी ती लोक ती वस्तू खरेदी करतात. काय करतात, प्रदर्शन परिणामामुळे लोक काय करतील, बाजारामध्ये त्या वस्तूची किंमत जास्त असली तरी ती वस्तू खरेदी करतात. याला प्रदर्शन परिणाम असं म्हणतात. आणि ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती काय आहे, तर या नियमाच्या विरुद्ध परिस्थिती आहे. कारण किंमत जास्त असताना मागणी कमी व्हायला हवी, परंतु अशा व्यक्ती, प्रदर्शन परिणाम दाखवणाऱ्या व्यक्ती काय करतात, वस्तू बाजारामध्ये किंमत जास्त असली तरी त्या वस्तूची खरेदी करतात. म्हणजेच किंमत आणि मागणी यामधील संबंध काय आहे, सरळ किंवा प्रत्यक्ष संबंध दिसतो. आणि ही संपूर्णपणे या नियमाला अपवाद ठरणारी परिस्थिती ठरते. अशा प्रकारे आपण आज मागणीचा नियम हा पाहिलेला आहे. मागणीच्या नियमावर अनेक अपवाद आहेत, त्याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा अपवाद आपण पाहू शकतो, तो आहे गिफेनचा विरोधाभास. सर रॉबर्ट गिफेन यांनी मागणी नियमाला एक अपवाद सांगितलाय. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की निकृष्ट वस्तू ज्या आहेत, निकृष्ट वस्तूंच्या बाबतीत उपभोक्ता काय करतो, जरी त्या वस्तूची किंमत कमी झाली तर मागणी वाढवायला हवी, परंतु उपभोक्ता काय करतो, निकृष्ट वस्तूची किंमत कमी झाल्यावर त्या निकृष्ट वस्तूची मागणी ही कमी करतो. कारण त्याची जी खरेदी करण्याची शक्ती आहे ती वस्तूची ती वाढतीये. त्यामुळे तो काय करेल, पैसे वाचवेल. समजा 10 रुपयाला मिळणारी वस्तू समजा 5 रुपयाला मिळते आणि ती निकृष्ट वस्तू आहे, तर तो काय करेल, 5 रुपये वाचणार आहे. आधी 10ला मिळत होती, आता 5लाच मिळते. म्हणून तो त्या वस्तूची मागणी न वाढवता त्यापासून वाचणारे जे पैसे आहेत त्यापासून त्याचं वास्तव उत्पन्न वाढतं, त्याची खरेदी करण्याची शक्ती वाढते. किंमत कमी झाल्यामुळे, निकृष्ट वस्तूची किंमत कमी झाल्यामुळे, त्यामुळे तो काय करेल, इतर चांगली वस्तू खरेदी करेल. उदाहरणार्थ एखादं उदाहरण आहे, समजा गहू आणि बाजरी. समजा बाजरी ही निकृष्ट आहे आणि चपाती किंवा गहू हे चांगली वस्तू आहे किंवा दर्जेदार वस्तू आहे. मग काय करेल, तो गव्हाची किंमत जरी बाजरीची किंमत कमी झाली तरी तो बाजरीला मागणी न वाढवता त्या वाचलेल्या पैशातून तो कशाला मागणी करेल, तर जी चांगली वस्तू आहे किंवा त्याच्या दृष्टीने, प्रत्येक उपभोक्त्याच्या दृष्टीने इथे निकृष्ट वस्तू ह्या बदलतात. त्यामुळे
तो काय करेल, बाजरीपासून वाचलेले पैसे तो कशावर खर्च करेल, तर गहू खरेदी करण्यासाठी करेल. अशा प्रकारे आपण मागणीचा नियम पाहिला. मागणीच्या नियमामध्ये तुम्ही पाहिलं की दोन्हीमध्ये विरुद्ध संबंध असतो. दोन जे चल आहेत, किंमत आणि मागणी, यामध्ये विरुद्ध संबंध आहे. विरुद्ध संबंधामुळे आपल्याला वेगवेगळ्या ह्याचं विश्लेषण करता येतं. वस्तूची किंमत कशी ठरते, तर वस्तूची किंमत ठरवण्यासाठी एक महत्वाचा घटक आहे, तो आहे त्या वस्तूची मागणी. आणि त्या वस्तूची मागणी ही आपल्याला कशी ठरते, मागणी म्हणजे काय, मागणीचा नियम म्हणजे काय. डॉक्टर मार्शल यांनी मागणीची वाढ, मागणीची घट, तसेच मागणीतील विस्तार आणि मागणीतील आकुंचन ह्या दोन संकल्पनांमधील अर्थ स्पष्ट केलेला आहे. तसेच मागणीच्या नियमाला जे अपवाद आहे, मागणीचा वक्र डावीकडून उजवीकडे खालीच उतरणारा का असतो, कारण तो वक्र हा दोन चलांमधील विरुद्ध संबंध दर्शवतो. दोन चलांमधील विरुद्ध संबंध असल्यामुळे मागणीचा वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा असतो. अशा प्रकारे आज आपण अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्राच्या काही संकल्पना, त्याच्यामध्ये आपण कसा अभ्यास, कुठल्या कुठल्या घटकांचा अभ्यास करतो ते पाहिलेलं आहे. धन्यवाद.